गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण मजल दरमजल करत गीतेच्या 18व्या अध्यायाच्या 60व्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो आहोत. मागच्या वेळेस आपण 56, 57, 58, 59 असे 4 श्लोक शिकायचा प्रयत्न केला. यावेळेस आपण 60वा श्लोक शिकवून मग पाहू की किती दिवस जात आहेत आपल्याला. तर आपण मंजुताईंना विनंती करू की त्या 60वा श्लोक म्हणतील. तर मी इथे स्क्रीनवर शेअर करतो आणि मग मंजुताई यू कॅन गो हेड प्लीज. मंजुताई. अ, नमस्कार सर्वांना. श्री भगवानुवाच स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. फार सुंदर. तर ह्याचा अर्थ असा आहे की अंडर इल्युजन यू आर नाव डिक्लाइनिंग टू ऍक्ट अकॉर्डिंग टू माय डायरेक्शन. मोहवश मी जे सांगतोय ते तू करायला नाही म्हणतोयस. बट कंपेल्ड बाय द वर्क बॉर्न ऑफ युअर ओन नेचर यू विल ऍक्ट ऑल द सेम. तुझा जो स्वभाव आहे त्यानुसार तू जे मला माहिती आहे तेच कर्म करणार आहेस. तू जर म्हटलं की मी आता युद्ध करत नाही, मी संन्यास घेतो, मी हिमालयात चालला जातो, तर ते काही तू करणार नाही आहे हे मी तुला सांगू शकतो. का? कारण की तू क्षत्रिय आहेस. स्वभाव सिद्ध कर्माने आपुल्या बांधिलास तू, जे टाळू पाहसी मोहे अवश्य करशील ते. स्वभाव सिद्ध तुझे कर्म आहे तुझं, त्या कर्माने तू बांधला गेलेला आहेस म्हणून तर तू क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आला. म्हणजे तुम्ही मला सांगा की आपला जन्म अमुक एका घरातच का बरं झाला, याला काय उत्तर आहे? म्हणजे आता आपली जी चर्चा होत होती त्याच्यामध्ये लोकांनी विचारलं की या देशांमध्ये गरिबी असते, आपल्या देशामध्ये गरिबी आहे, आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये गरिबी आहे, मग हे असले गरीब देश एकमेकांशी युद्ध का बरं करतात? तर तुम्ही मला सांगा की आपला जन्म गरीब देशात का झाला? याच्याबद्दल तुमच्याकडे काही उत्तर आहे का? आपलं नशीब चांगलं आहे की गरीब देशात सुद्धा आपला जन्म सुखवस्तू घरात झाला, की जिथे आपल्याला खाण्यापिण्याची कमीत कमी ददात नव्हती. तर हे तर आपलं सौभाग्य आहे. आणि विचार करत असाल तुम्ही तर गेले 50 वर्ष, 50 काय 75 वर्ष असा गेलेला आहे काळ की जो फार सुखवस्तू गेलेला आहे. आत्ता आत्ता गेल्या काही वर्षात थोडासा संघर्ष वाढलेला आहे काही देशांमध्ये, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे साधारण 1945-46च्या नंतर ते आत्तापर्यंत साधारण परिस्थिती जितकी शांतीपूर्ण होती सगळ्या जगामध्ये, तेवढी परिस्थिती ह्याच्या आधी फार क्वचित होती. तर या काळामध्ये गरीब देशात का होईना परंतु आपला जन्म त्यातल्या त्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम घरामध्ये झाला, हे आपलं सौभाग्य आहे. त्याच्यात सुद्धा आपल्यापैकी बहुतेकांनी उत्कर्षच बघितलेला आहे, की आपल्याकडे आधी जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा आता परिस्थिती जास्त चांगली आहे. याच्यासाठी काय उत्तर आहे की आपला जन्म ह्याच्यातच का झाला? आपला जन्म या परिस्थितीत ह्याच्यासाठी झाला कारण की मागच्या सगळ्या जन्मांचं जे संचित कर्म होतं ते ह्या जन्मामध्ये या घरामध्ये या कुळामध्ये जन्म होऊन फलित झाला. म्हणजे कसं की गेल्या जन्मामध्ये आपण जिथे आपली यात्रा संपवली असेल त्या देहातली त्या जन्मातली, तेव्हा जे आपलं संचित कर्म असेल की जे आता आपल्याला पुढच्या जन्मामध्ये जाऊन प्रारब्ध रूपाने भोगायचं, तशा प्रकारच्या कुळामध्ये तशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपला जन्म होतो. तर अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये अर्जुनाचा क्षत्रिय कुळामध्ये जन्म झाला. त्याचा स्वभावजन्य क्षात्र धर्म महाभारताच्या युद्धापर्यंत येऊन
कळसाला पोचलेला आहे. क्षत्रियासाठी धर्मयुद्धापेक्षा जास्त चांगलं सौभाग्य असू नाही शकत. ठीक आहे, मी क्षत्रिय झालो, परंतु मला असल्या प्रकारच्या युद्धाचा प्रसंगच नाही आला. क्षत्रिय होतो मी, परंतु क्षत्रिय धर्मामध्ये जे गुणधर्म प्रगट होऊ शकले असते, ते प्रगट होऊ शकण्याचा किंवा करण्याचा अवसर मला नाही मिळाला, संधी नाही मिळाली. तर क्षत्रिय धर्मामध्ये जन्म झाला, क्षत्रिय वर्णामध्ये म्हणजे क्षत्रिय कुळामध्ये, आणि धर्मयुद्ध करण्याचा देखील प्रसंग आला. तर हे खरं तर सौभाग्य आहे अर्जुनाचं. परंतु त्या युद्धामधून त्याला असं वाटलं की आता आपण निघून जावं, कारण की आपण जर आपल्या चुलत भावांना, गुरुला, वडिलांच्या काकांना मारलं तर मग आपल्याला पाप लागेल, एवढा सगळा नरसंहार होईल, मग त्याच्यानंतर वर्णसंकर होईल वगैरे, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी अर्जुनाच्या मनात आल्या. तर अशा युद्धाच्या प्रसंगामध्ये इतकं मोठं तत्वज्ञान सांगितलं गेलं. तर युद्धाचा प्रसंग जो असतो ना, हा नेहमीच असतो. प्रत्येक वेळेस तुमच्या जीवावरच बेतेल असं कदाचित नसेल, परंतु हा मार्ग निवडू की तो मार्ग निवडू, अशा प्रकारची द्विधा मनस्थिती आपली रोजच असते, अनेक वेळा असते, प्रत्येक क्षणी असते. म्हणजे आत्ता या क्षणी मी हेच करायला पाहिजे की दुसरं कधी करायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी हा विचार करून तुम्हाला जे काही दुसरं करता येणं शक्य होतं ते न करता इथे ह्या चिंतनात सहभागी होण्यासाठी आलात. याच्यामध्ये पण आपल्यासमोर विकल्प होते ना. आपण सिरियल बघू शकतो, टीव्ही बघू शकतो, आपण बाहेर जाऊन दुसरं काही करू शकतो, आपण जेवण करू शकतो, आपण स्वयंपाक करू शकतो, आणि आपण गीतेचं चिंतन पण ऐकू शकतो किंवा करू शकतो. ऐकू शकतो म्हणजे फक्त मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं अशी माझी अपेक्षा नाही, परंतु जे काही ऐकलं जात आहे त्याच्यावर आपलं चिंतन पण व्हावं, अशी अपेक्षा आहे. तर अशा प्रकारचे विकल्प आपल्या जीवनामध्ये नेहमीच येत असतात. तर त्यापैकी कुठला विकल्प आपण निवडतो हे आपल्या स्वभावावर ठरत असतं. तर अर्जुनाचा स्वभाव आहे क्षत्रियाचा, तर तो तर युद्ध करणारच आहे. म्हणजे एवढं सगळं आर्ग्युमेंट केल्यानंतर कृष्ण त्याला सांगतायत की तुझ्या स्वभावानुसार तू युद्ध करणारच आहे, तो तुला हे कर्म करायलाच लावेल, त्याच्यापासून तुझी काही सुटका नाहीये. मग आता काय करायचं? आता बघू की आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात. क्षात्र स्वभाव करणे युद्ध, जाने पार्था असशी बद्ध, अनिच्छसी तू मोहाकारणे तरी भाग तुझसी ते करणे. मोहाकारणे तुला त्याची करण्याची इच्छा जरी नसली तरी सुद्धा तुला ते करणं भाग आहे. स्वभावेची तू पार्थ झालासी बद्ध, म्हणून करावे रणी आज युद्ध. जरी ती नसावी ही इच्छा मनात, लढावे गुणाकारणे तू खचित. आपण मागे शिकलो होतो ना की प्रकृतेर क्रियमाणानी गुणे कर्माणि सर्वशः, अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. प्रकृतीच्या गुणांनुसार सगळी कर्म घडत असतात. त्याप्रमाणे अर्जुनाच्या हातून हे कर्म घडणार आहेच. का? कारण की प्रकृती घडवणार आहे. आतापर्यंत प्रकृती ज्या मोमेंटमनी इथपर्यंत आलेली आहे, त्या मोमेंटम मध्ये अर्जुन हा युद्ध करणारच आहे. बिकॉज इट इज डेस्टिन्ड. हे त्या कौरव कुळाचं कलेक्टिव्ह कर्म होतं. कौरव कुळामध्ये अशा प्रकारचं महाभारताचं युद्ध व्हावं, अशा प्रकारच्या घटना, युद्धाला कारणीभूत घटना याच्या आधी घडलेल्या होत्या. त्यामुळे ते युद्ध अटळ होतं. युद्ध टळावं याच्यासाठी कृष्णानी
जी काही डिप्लोमसी करता येणं शक्य होतं ते केलं होतं. त्याला माहिती होतं की युद्ध होणार आहे, ह्या डिप्लोमसीचा काही उपयोग होणार नाहीये. द्रौपदीनी कृष्णाला सांगितलं पण होतं, संधी प्रस्ताव घेऊन गेला तेव्हा, युद्ध न करण्याचा प्रस्ताव घेऊन गेला तेव्हा, कृष्णा तू हे लक्षात ठेव की या लोकांनी माझी कशी विटंबना केली होती. तू मला बहीण मानतो ना, तू जर तिकडे गेला युद्ध नका करू म्हणून सांगायला, इज दॅट फेअर फॉर मी? म्हणजे माझ्यासाठी ते कसं होईल तू विचार कर. हे युद्ध जिंकत नाही तोपर्यंत मी केस बांधणार नाही वगैरे अशा प्रकारचं काहीतरी तिने पण केला होता ना. तर कृष्ण काय म्हणाला माहितीये का, की तुझ्या मनात शंका असतील किंवा खात्री असेल काही पण, माझ्या चांगुलपणावर तुझा जेवढा विश्वास आहे ना, असं कृष्ण सांगतोय द्रौपदीला, त्याच्यापेक्षा जास्त विश्वास माझा दुर्योधनाच्या मूर्खपणावर आहे. दुर्योधन युद्ध केल्याशिवाय राहणार नाही हे मला माहिती आहे. पण मला त्याच्याकडे हा प्रस्ताव घेऊन जायचा याच्यासाठी आहे की लोकांना कळलं पाहिजे की आपण हे पण करून बघितलं, पण त्याच्यासाठी पण तो नाही म्हणाला. विचार करा. मग त्याच्यानंतर कसं असतं की इतकं सगळं करून सुद्धा तो युद्ध करा असंच म्हटलंय ना. युद्ध केल्याशिवाय तुम्हाला मी सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा देणार नाही. म्हणजे काय की युद्ध अटळ आहे, त्याला युद्ध करायचं. हा त्याचा स्वभाव आहे. ही इज डेस्टिन्ड टू डिक्लेअर वॉर अँड देन इव्हेंच्युअली पेरिश इन द सेम वॉर. म्हणजे आपण आपल्या पायावर धोंडा नाही, आपल्या पायावर स्वतः कुऱ्हाड नाही चालवली, आपण आपण कुऱ्हाडीवर आपण स्वतःच पाय दिलाय. असा दुर्योधनाचा स्वभाव आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे द्रौपदी तू काही काळजी करू नको. आय नो हू दी ऑपोजिशन इज. आय एम कम्प्लिटली कॉन्फिडंट हाऊ दी ऑपोजिशन इज गोइंग टू ऍक्ट. हे ज्या राज्यकर्त्याला माहिती असतं ना, तो बिंदास राज्य करतो. कारण की त्याला माहिती आहे की विपक्ष कुठला आहे तो. म्हणून तर आता आजच्या परिस्थितीत जर तुम्ही बघाल, तर पूर्ण बहुमत नसताना सुद्धा हे सरकार कुठल्या कुठल्या प्रकारचे धाडसी निर्णय घेते आणि ते रेटून दाखवत आहे. हे महाभारत आजही सुरू आहे. ते महाभारत तेव्हा सुरू होतं, आताही सुरूच आहे. त्याच्यावरनं काय धडे घ्यायचे ते आपण आत्ता शिकून आजच्या परिस्थितीमध्ये आपण ते कसे वापरणार, ही हुशारी आपल्याला पाहिजे. म्हणून आपण ही गीता शिकतोय. थँक यू आदर्श फॉर युअर रिॲक्शन, बट इट्स नॉट रिअली वॉरंटेड. ओके. सो अशा प्रकारे आजही महाभारत सुरू आहे. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज सेज. लेट्स गेट इन टू ज्ञानेश्वरी हिअर. हे कौंतेया, स्वतःच्या स्वभावज कर्माने बद्ध झालेला तू मोहामुळे जे कर्म करू इच्छित नाहीस ते तू पूर्वसंस्काराने परतंत्र आहेस म्हणून करशीलच. म्हणजे कसं असतं पहा की समजा आपली गाडी खूप भरधाव एखाद्या दिशेने चाललेली असली, म्हणजे आता तुम्ही माझ्या मागे हा छोटासा पाण्यामध्ये असलेला असा एक आयलंड बघा. छोटासा छोटासा डोंगर, छोटीशी टेकडी पाण्यामध्ये, इज अन आयलंड. ठीक आहे. आता समजा खूप भरधाव एखादी बोट, मोटर बोट ह्याच्या दिशेने जात असेल आणि समजा धुकं असलं समोर, धुकं. इथे तर हे आपल्याला क्लिअरली दिसतं. समजा धुकं, इमॅजिन करा की या पाण्यावर खूप धुकं आहे, आपण या दिशेने भरधाव चाललेलो आहे आणि आपल्याला एकदम आपल्या हा समोर आला तर आपल्याला आपली बोट वळवणं शक्य नाही होणार. त्याचप्रमाणे अर्जुनाचा जो स्वभाव आहे तो इतक्या जोराने इथपर्यंत आलेला आहे की तो स्वभाव, अर्जुन क्षत्रिय असल्या कारणाने आणि आतापर्यंत इव्हन अर्जुनाच्या त्या जन्मामध्ये सुद्धा त्यांनी अनेक लढाया केलेल्या होत्या आणि तो नेहमी जिंकला होता. तर हा जो युद्धाचा त्याचा सहज स्वभाव आहे, प्रकृतीमुळे निर्माण झालेला, तो त्याला युद्ध करायलाच लावेल. त्याच्यापासून काही सुटका नाही. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. एक सेकंड.
कुठे गेला माझा शेअरिंगचा? हाऊ कॅन आय नॉट शेअर इट? होल्ड ऑन. आय हॅव लॉस्ट ऑल ऑफ माय कंट्रोल्स. काहीतरी झालं इथे. आय थिंक समथिंग हॅपन्ड हिअर आणि इट वेंट इन टू फुल स्क्रीन मोड. आय कॅनॉट सी माय कंट्रोल्स एनीमोर. लेट मी, हा ओके, आय गॉट द कंट्रोल्स बॅक. शेअर द स्क्रीन. ओके. पै पूर्वे वाहता पाणी, पविजे पश्चिमेचे वाहणी, तरी आग्रहोची उरेते आणि आपुलिया लेखा. पूर्वेकडील दिशेने पाणी जोरात वाहत असताना जर कोणी पश्चिमेच्या दिशेने पोहत जाईल तर त्याचा हट्ट उरेल, बाकी त्याला पाणी आपल्या वळणाला आणेल. समजा पाणी पूर्वेकडे वाहत आहे आणि आपल्याला पश्चिमेच्या दिशेने पोहायचा मोह झाला आणि आपण प्रयत्न केला, तर आपण हट्ट करू शकतो तो, पण पाणी आपल्याला पूर्वेला घेऊन जाईल बरोबर. का साळीचा कणू म्हणे, मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभावासी. अथवा साळीचा दाणा मी साळीपणाने उगवणार नाही असं जर म्हणाला तर तो त्याचा स्वभाव बदलणं शक्य आहे का? म्हणजे ज्या प्रकारचं बीज असेल त्याच प्रकारचं रोप उगवेल ना. साळीचं जे बीज आहे, म्हणजे समजा तांदूळ आपण लावला तर तांदळाचंच रोप निघेल बाहेर, गव्हाचं थोडीच निघणार. म्हणजे व्हॉट एव्हर इज इन द सीड इज गोइंग टू स्प्राउट. त्याचप्रमाणे अर्जुनाचा जो स्वभाव आहे इन द सीड फॉर्म तो स्प्राउट होणार आहे. त्याला तुम्ही काही नाही करू शकत. स्वभाव जो आहे तो पूर्वेकडे जाण्याचा आहे. तुम्ही आता आता सडनली म्हटलं की मी आता पश्चिमेकडे पोहतो तर नाही जमणार आहे. सो वी हॅव टू रिकॉग्नाइज की आपली प्रकृती काय आहे, त्यानुसार आपण वागायला पाहिजे. तैसा क्षात्र संस्कार सिद्धा, प्रकृती घडिलासी प्रबुद्धा, आता नुठी म्हणसी हा धांदा, परी उठवीजसी चितू. त्याप्रमाणे हे बुद्धिमंत अर्जुना, क्षात्र संस्कारांनी सिद्ध झालेल्या प्रकृतीने, क्षात्र संस्कारांनी सिद्ध झालेल्या प्रकृती म्हणजे क्षात्र स्वभाव, क्षत्रियाचा जो स्वभाव आहे ना, त्याचे संस्कार झालेत आपल्यावर. लहानपणापासून आतापर्यंत आपण लढाया खेळलेल्या आहे. तशा प्रकृतीने म्हणजे स्वभावाने तू उत्पन्न झालेला आहेस. आता मी युद्ध करण्याला उठतच नाही असं तू म्हणतोयस, परंतु या युद्धाच्या व्यवहाराकडून तू क्षात्र प्रकृतीचा असल्यामुळे तू उठवला जाशीलच. न उठून करतो काय तू? उठणारच आहे, तोंड करणारच आहे युद्ध, मला माहिती. कृष्ण सांगतोय अर्जुनाला, पै शौर्य शौर्य तेज दक्षता, एवमादिक पंडुसुता, गुण दिधले जन्मता प्रकृती तुझ. अर्जुना, शौर्य तेज दक्षता वगैरे गुण तुझ्या क्षात्र प्रकृतीने जन्मताच तुला दिल्यामुळे, तरी तयाची या समवाया अनुरूप धनंजया न करिता उगलिया नयेल असो. तर अर्जुना, त्या क्षात्र गुणांच्या समुदायानुरूप युद्ध न करताना मुकाट्याने राहता यावायचं नाही. तू युद्ध करणारच आहेस. म्हणून या तिही गुणी बांधिलासी तू कोदंड कोदंड पाणी, त्रिशुद्धी निघसी वाहणी क्षात्राचिया. म्हणून हे अर्जुना, तू त्या शौर्यादी क्षात्रगुणांनी बांधला गेला आहेस. त्या अर्थी क्षत्रियाला योग्य अशा मार्गाच्या ओघात तू खरोखर पडशील. नाहे आपुले जन्ममूळ, न विचारितची केवळ, न झुंजे ऐसे अढळ व्रत घेसी, व्रत जरी घेसी. अथवा आपल्या जन्माच्या मूळ ठिकाणचा विचार न करता मी लढणार नाही असं केवळ अढळ व्रत जर घेशील तर काय होईल? तरी बांधोनी हात पाये, जो रथी घातला होये, तो न चाले तरी जाये दिगंता जेवी. तर ज्याप्रमाणे हातपाय बांधून ज्याला रथात घातला आहे तो चालला नाही तरी रथाबरोबर दूर देशात जाणारच. तैसा तू आपुलियाकडूनी मी काहीच न करी म्हणूनी, ठासी परी भरवसेनी तूची करीसी. त्याप्रमाणे तू आपल्याकडून मी काहीच करणार नाही असं म्हणून राहशील, परंतु खात्रीने तूच युद्धाधिक सर्व करशील. युद्धाधिक म्हणजे युद्ध आणि युद्ध एटसेट्रा, युद्ध अधिक सर्व करशील. उत्तरू वैराटींचा राजा, पळता तू का निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ. विराट देशाचा राजा उत्तर, तो युद्धाच्या वेळी पळत असताना तू लढायला का निघालास? तोच तुझा क्षात्र स्वभाव तुला आता लढावयास लावील. विराट देशाचा राजा उत्तर,
तो युद्धाच्या वेळी पळत असता तू लढाईला का निघालास? या उत्तर राजाची कथा कोणाला माहितीये का? उत्तर हा अर्जुनाचा सासरा होता का बाय एनी चान्स? याची मुलगी जी होती उत्तरा ती ह्याची अर्जुनाची बायको होती का? डज एनीबडी नो? मला ती स्टोरी माहिती नाही आहे. पण एनिवे ह्या सगळ्या श्लोकाचा आणि ओव्यांचा अर्थ हाच आहे की आपल्याला आपल्या स्वभावानुसार कर्म करणं भाग पडतं. कारण की तो आपला स्वभाव होऊन गेला आहे आता. महावीर मला 11. वाटतं हां बोला. मला वाटतं उत्तरा अभिमन्यूची बायको होते. हो का? बरं. मला असं सगळी कॅरेक्टर्स आणि त्याविषयी सगळ्या स्टोरीज माहिती नाही आहेत. परंतु हम्म. म्हणजे उत्तर वुड बी अर्जुनाचा व्याही झाला ना तो. मी एकदा हम्म, पुन्हा चेक करते. एनिवे इट डझंट रिअली मॅटर. सी अभिमन्यू द हम्म. डिटेल्स आर नॉट दॅट इम्पॉर्टंट. त्याच्यातला जो आशय आहे तो जास्त महत्वाचा आहे. हो हो. एनिवे बघू आपण नंतर. हां. महावीर 11 अक्षौहिणी तुवा ये के नागविले रणांगणी तो स्वभाव कोदंडपाणी झुंजविल तू ते. 11 अक्षौहिणी मोठे बलाढ्य योद्धे तू एकट्यानेच रणांगणावर शस्त्ररहित केलेस. अर्जुना तुझा तो क्षात्र स्वभाव तुला लढण्यास लावील. हागा रोगू काई रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोगविजे बळीया अदृष्टे जेणे. अर्जुना रोग्याला रोग आवडतो का? दरिद्री मनुष्याला दारिद्र्य आवडतं का? परंतु ज्या बलवान प्रारब्धाने या अनिष्ट गोष्टी भोगवल्या जातात ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वशे तो ईश्वरूही असे हृदयी तुझ्या. ते अदृष्ट म्हणजे प्रारब्ध ईश्वराच्या अधीन असल्यामुळे याहून वेगळं काही घडणार नाहीत, वेगळं काही करणार नाहीत. आणि तो ईश्वरही तुझ्या हृदयात आहेच. त्यामुळे हे सगळंच्या सगळं जे आहे ना ते घडणारच आहे. याच्याबद्दल तू निश्शंक राहा. तर अशा प्रकारे आपण 60वा श्लोक बघितला आणि त्याच्या ओव्या बघितल्या. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर किंवा प्रश्न असतील तर सांगू शकता, नाही तर आम्ही पुढचा श्लोक घेऊ. हं? तर त्याचा अर्थ असा आहे या सगळ्या चिंतनाचा की आपल्या स्वभावानुसार आपण कर्म करूच. ज्या मोमेंटमनी आपण इथपर्यंत आलेलो आहे त्याच मोमेंटमनी आपण पुढे जाणारच आहे. त्यामुळे क्षत्रिय स्वभाव अर्जुना त्याला लढायला लावणारच आहे. कॅनॉट डू एनिथिंग अबाउट इट. आपल्या इथे स्नेहाताई आल्यात का? नाही आल्या? ओके. मंजुताई यू आर अगेन अप. लेट्स डू 61. गो अहेड. मंजुताई आर यू स्टील देअर? अनम्यूट करा. ऐकू नाही येते आम्हाला. हो दादा. हां. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हां हां किती सुंदर. खूप सुंदर श्लोक आहे हा. मला ह्याचा थोडाफार अर्थ माहिती आहे पण आता पुन्हा पाहू याच्यात की द सुप्रीम लॉर्ड इज सिच्युएटेड इन एव्हरीवन्स हार्ट ओ अर्जुना अँड is directing the wanderings of all living entities who are seated as though on a machine made of the material energy. म्हणजे हा जो ईश्वर आहे हा यंत्राप्रमाणे हे सगळं विश्व चालवतोय आणि त्या यंत्राचे छोटे छोटे भाग असल्यासारखे आपण त्या यंत्रावर आरूढ होऊन चाललेलो आहोत. राहिला सर्व भूतांच्या हृदयी परमेश्वर मायेने चाळवी त्यास चालवी पाहिजेत त्यास जणू यंत्रात घालुनी. सर्व भूतांच्या हृदयी जो परमेश्वर आहे तो या मायेने या सगळ्या विश्वाला चालवतो. हं? मुक्त छंदामध्ये काय म्हणतात? समस्त भूतांचे हृदयात वसतसे ईश्वर हे पार्थ माया त्यास फिरवीत जणू यंत्रावरी बसवीत. यंत्रावर बसवल्याप्रमाणे माया ह्या सगळ्या जीवांना म्हणजे आपल्याला फिरवते. पण आपल्याला जर समजलं हे कसं चालतंय तर मग आपण त्याच्यातनं बाहेर निघू शकतो. जसे बांधिले बाहुल्यासीची दोर तसे अर्जुना या जगी भूत मात्र. जसे चालविले असे ईश्वराने तसे चालणे ते असावे जगाने. ज्याप्रमाणे बावल्याला
दोरांनी बांधलेलं असतं. तसंच अर्जुना, या जगी प्रत्येक भूतमात्राला ईश्वराने चालवलेलं आहे किंवा ईश्वर चालवतोय. तर तशाच प्रकारे हे जग चालत असतं, त्याला आपण काही नाही करू शकत. हे अर्जुना, शरीररूप यंत्रावर जणू काय चढवलेल्या सर्व भूतांना, म्हणजे आपल्या मायेच्या सर्व भूतांना आपल्या मायेच्या योगाने फिरवणारा हलवणारा म्हणजे ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात स्थित आहे. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिद्वृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो. सर्व प्राण्यांमध्ये हृदयरूपी मोठ्या आकाशात ज्ञानवृत्तीच्या सहस्र किरणांनी युक्त असा जो ईश्वरूपी सूर्य उगवलेला आहे. अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशोनी अशेख अन्यथा दृष्टी पांथिक चेव विले. जागृती इत्यादी तीन अवस्था हेच कोणी स्वर्गादी तिन्ही लोक, ते संपूर्ण प्रकाशून देह मी अशा विपरीत ज्ञानाने भुललेले, म्हणजे काय की देह मी व देह संबंधी माझे अशा विपरीत ज्ञानाच्या वाटेने जाणारे वाटसरू त्या सूर्याने जागे केले. म्हणजे काय होतं बघा, की आपण जेव्हा जागे होतो ना, तेव्हा जागं झाल्यानंतर पहिले आपल्याला हे भान होतं की मी आहे. नंतर दुसरं भान होतं की मी एक वेगळा जीव आहे. तिसरं भान होतं की हा देह म्हणजे मी आहे. आणि मग ह्याच्यानंतर या देहाच्या संबंधाने, म्हणजे हे माझी मुलं आहेत, हे माझे आई वडील आहेत, ही माझी पत्नी आहे, हे माझे भाऊ बहीण आहेत, असल्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर तयार होतात. सो पहिलं जे मिस्टेकन नोशन आहे, ते मिस्टेकन नोशन हे आहे की मी एक वेगळा जीव आहे. अहंकार. अहंकार म्हणजे माझ्या वेगळेपणाची भावना पहिले निर्माण होते. तो निर्माण होण्यापूर्वी मी देह आहे किंवा मी वेगळा जीव आहे ही देखील भावना नसते. म्हणजे लहान मूल जे असतं ना, आता आमच्याकडे एक लहान मुलं आहे 4-5 महिन्याचं, त्याला स्वतःच्या वेगळेपणाची भावना किंवा अहंकार अजिबात नाही. ही डझंट थिंक ही इज अ सेपरेट बिईंग. अदोषजी, आपण हात वर केलाय, काय झाला? तर त्या अहंकार नाही म्हणता येणार, पण विश्वात जगायचं आहे तर जगावं तर लागेलच ना. अहंकार जरी नसेल तरी विश्वात जे जगायचं आहे, स्वधर्म निभावायचा आहे, ते तर करावंच लागेल ना. अहंकार या शब्दाचा अर्थ जो आहे ना, तो वेगळा आहे थोडासा. अहंकार या शब्दाचा अर्थ प्रचलित जो आहे, तो असा आहे की मी खूप कुणीतरी श्रेष्ठ आहे वगैरे, असं आपला समज असणं. ह्याला आपण अहंकार म्हणतो साधारण भाषेमध्ये. अहंकार या शब्दाचा अर्थ इथे आहे की माझी वेगळेपणाची भावना, किंवा मी एक वेगळा जीव आणि बाकी सगळे वेगळे जीव, या अर्थाने हा अहंकार हा शब्द इथे आलेला आहे. पण आपण जर काही केलं नाही जगामध्ये, तर आपलं कसं काय होईल? अगदी बरोबर प्रश्न आहे हा. त्यामुळे आपल्याला करणं भाग आहे. आपण नाही करतो म्हटलं तरी सुद्धा करावंच लागेल. मी करणार नाही हा विचार करणं सुद्धा करणंच आहे. आय विल नॉट डू एनिथिंग मीन्स आय हॅव डन द थिंकिंग. म्हणजे मी हा विचार केलेला आहे ना, म्हणजे मी केलंच आहे काहीतरी. मी कर्म करणार नाही हा विचार मी केला, म्हणजे हा विचार तर केला आहे ना ऍटलिस्ट. त्यामुळे कर्मापासून आपली सुटकाच नाही आहे. कर्म करावंच लागेल. कुठलं कर्म करावं लागेल? कुठलं कर्म करायला हवं? तर श्रेयस कर्म करायला हवं. स्वधर्मरूपी कर्म करायला हवं. आणि ते कर्म करून अर्थार्जन पण करायला हवं, समाजसेवा पण करायला हवी, आपल्या कुटुंबाची सेवा पण करायला हवी, सगळं करायला हवं. करणं भाग आहे. त्यामुळे अहंकार हा जो आहे, तो इथे या अर्थाने वापरलाय की वेगळेपणाची भावना. ठीक आहे. दादा, येस. विचार- अ, माझं हे केलं की समीर, आवाज अजिबात येत नाही ना तिच्या इथे. मला असं वाटतं मी द कनेक्टिव्हिटी सो पुअर, आम्हाला काहीच ऐकू येत नाही. मधनं मधनं सगळं ब्रेक होत आहे, काहीच कळत नाही. जाऊ दे, नंतर विचार. नंतर विचार, चालेल, काही हरकत नाही. लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. जागृती इत्यादी तीन अवस्था हेच कोणी स्वर्गादी तिन्ही लोक, ते संपूर्ण प्रकाशून देह मी या विपरीत ज्ञानाने भुललेले, देह मी व देह संबंधी माझे अशा विपरीत ज्ञानाच्या वाटेने जाणारे वाटसरू त्या सूर्याने जागे गेले. कसं असतं बघा की
सूर्याने आपल्याला जेव्हा जागं केलं तेव्हा आपल्याला आपल्या मीपणाचा, मी देह आहे असण्याचा, हे जग सगळं आहे असण्याचा आणि देहसंबंधाने हे माझे सगळे नातेवाईक असण्याचा बोध झाला. कारण की आपण उठलो, जागृत अवस्थेत आलो. ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या संबंधांच्या साखळ्या आहेत, ह्या फक्त जागृत अवस्थेमध्ये असतात. स्वप्नावस्थेमध्ये आपल्याला काही पण दिसतं. आता काल की परवा मला स्वप्न पडलं होतं की स्वप्नामध्ये काहीतरी सत्संग सुरू होता. गंमत. दिवसा सत्संग करून पुरे नाही होत आहे का? स्वप्नात पण सत्संगच दिसतो. असंही होतं. पण ती सगळी आपल्या मनाची कल्पना असते. दिवसा जागं झाल्यानंतर आपल्या मनामध्ये हे सगळे भ्रम तयार होतात. परंतु ज्ञानाचा सूर्य उगवल्यानंतर जागृतावस्था, स्वप्नावस्था, निद्रावस्था ह्या तीन अवस्था ज्या आहेत, ते तीन प्रकारचे लोक, अशा प्रकारचा एक समज आपल्यामध्ये निर्माण होतो. त्याच्यामध्ये जागृती इत्यादी तीन अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीन अवस्था, हेच कोणी स्वर्गातील तिन्ही लोक, ते प्रकाशून देह मी अशा विपरीत ज्ञानाने भुललेले, म्हणजे देह मी आणि देहसंबंधी माझे अशा विपरीत ज्ञानाच्या वाटेने जाणारे वाटसरू त्या सूर्याने जागे केले. हं? म्हणजे सगळ्यांच्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे, त्या ईश्वराने हे सगळे छोटे छोटे जीव निर्माण केले. आपण 15व्या अध्यायामध्ये शिकलो होतो ना, मम इवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. तर सगळे जीव हे या ईश्वराचा छोटा छोटा अंश आहेत. ईश्वर कोण आहे? मायेच्या आवरणामुळे जे दिसलं, जे भासलं, तो ईश्वर. ईश्वर हा सर्वव्यापी आहे. त्याच्यामध्ये आपण सगळे छोटे छोटे जीव हे अंश रूपाने आहोत. त्यामुळे ईश्वर पण मायेमध्ये आहे आणि जीव पण मायेमध्ये आहे. फरक एवढाच आहे की ईश्वर जो आहे तो मायेवर ताबा ठेवून आहे. ईश्वर कंट्रोल्स द माया, व्हेर एज माया कंट्रोल्स द जीव. आपण छोटे छोटे जे जीव आहोत ना, ते मायेच्या प्रभावाखाली आहोत आणि माया जी आहे ती ईश्वराच्या प्रभावाखाली आहे. मायेचा प्रभाव ईश्वरावर नाही होत. ईश्वर मायाला कंट्रोल करतो. अशा प्रकारे हे ज्ञान उदयाला येतं. सूर्योदय झाला की आपला अहंकार निर्माण होतो, किंवा ईश्वर जागा झाला आपल्या हृदयातला, की मग ह्या तीन प्रकारच्या अवस्था ह्या सगळ्या आपल्याला दिसतात. वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. दृश्य जगदरूपी पाण्याच्या सरोवरात विषयरूपी कमळे उमलली असता पंच ज्ञानेंद्रिये आणि सहावं मन हे सहा पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमळाचं सेवन तो ईश्वररूपी सूर्य करवतो. पुन्हा एकदा वाचू. दृश्य जगदरूपी पाण्याच्या सरोवरात विषयरूपी कमळे उमललेली असताना पंच ज्ञानेंद्रिये आणि सहावं मन हे सहा पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमळाचं सेवन तो ईश्वररूपी सूर्य करवतो. म्हणजे कसं असतं की हा आपला जो जीव आहे ना, त्याला सहा पाय कुठले आहेत? पाच इंद्रिय आहेत आपली, शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि सहावं मन आहे. तर या पायांच्या आधाराने किंवा या पायांचा उपयोग करून जीव जो आहे तो ह्या कमळाचं, म्हणजे ह्या जगामध्ये जी कमळं, विषयरूपी कमळं उगवलेली आहेत, त्यांचं सेवन करतो, म्हणजे त्यांचा आनंद घेतो. भ्रमर जो असतो तो कमळावर जातो, म्हणून त्या भ्रमराचं उदाहरण घेतलं आहे. अनेक गोष्टी आहेत. आपण तर पाच वेगवेगळी उदाहरणं बघितली होती ना. भ्रमर कमळाकडे कशाला जातो? गंध. आणखीन एक गंधाचं आपल्याला कुठलं उदाहरण होतं? गंधाचं भ्रमराच होतं ना उदाहरण. शब्दाचं कुठलं होतं? आवाजाचं. हरणाचं होतं का ते? हरिण जे असतं ते आवाजाला बोलतं.
स्पर्शाचं कुठलं होतं? स्पर्शाचं हत्तीचं उदाहरण होतं ना. रूपाचं कुठलं होतं? रूपाचा जो रातकिडा असतो ना, जो दिव्याला जाऊन त्याच्यावर जाऊन मरतो, तो होता राईट रूप. रसनेचं कुठलं होतं उदाहरण? फिश, माशाचं. काही गेलं की तो चावतो, खातो. आणि गंध हा भ्रमर. तर तो भ्रमर त्या कमळामध्ये गंधामुळे जातो आणि तो अडकून जातो त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याकडे तर 5 इंद्रिय आहेत. तर आपण 5 वेगवेगळ्या प्रकारे अडकतो अ, वेगवेगळ्या विषयांमध्ये. आणि मन जे आहे ते 6वं इंद्रिय जे आहे ना, ते सुखामध्ये अडकतं. मनाला जे आहे ना, दुःख नको असतं, सुख हवं असतं. त्यामुळे ते सुखामध्ये बरोबर जाऊन अडकतं. अशा प्रकारे ह्या 6ही गोष्टी आपल्याला अडकवण्यासाठी पुरेशा आहेत. 6पैकी एकही गोष्ट सुद्धा अडकवण्यासाठी पुरेशी. आपल्याकडे 6 गोष्टी अडकण्याच्या. तर या भ्रमर काढून कमळाचं सेवन तो ईश्वरूपी सूर्य करवतो. असो रूपक हे तो ईश्वरू, सकल भूतांचा अहंकारू, पांघरोनी निरंतरो उल्हासत असे. हे सूर्याचं रूपक राहू दे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मी अमुक आहे अशा रीतीने स्फुरणारा जो अहंकार म्हणजे समष्टी अहंकार, तो पांघरून ईश्वर अखंड प्रगट आहे. ईश्वर म्हणजे समष्टीचा अहंकार आणि जीव म्हणजे एका व्यष्टीचा अहंकार. स्वमायेचे आडवस्त्र लावोनी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. तो ईश्वर आपल्या मायेचा पडदा पुढे लावून आतूनच एकटाच दोरी हलवतो आणि पडद्याच्या बाहेरच्या बाजूला 84 लक्ष योनिरूप छायाचित्रे नाचवतो. तुम्ही विचार करा की ईश्वर इज लाईक द प्रोजेक्टर इन द स्क्रीन, म्हणजे इन द फिल्म, इन द मूव्ही. आमच्या वेळेस काय होतं माहितीये का, की समोर थिएटरमध्ये मोठी स्क्रीन असायची ना, आणि मागे बाल्कनीच्या मागे आणखीन वरती अशी छोटी छोटी भोक असायची. त्याच्यातनं त्याच्या मागे प्रोजेक्टर आणि ते चालवण्याचं यंत्र असायचं. तिथून ती फिल्म चालवली जायची. मोठे मोठे रील्स असायचे फिल्मचे. तर ती फिल्म चालायची तिकडनं आणि ती फिल्मवर प्रोजेक्ट व्हायची, स्क्रीनवर प्रोजेक्ट व्हायची. तर हा प्रोजेक्ट करणारा जो आहे तो ईश्वर आहे. तो पडद्याच्या मागे उभा आहे आणि तो त्या स्क्रीनवर सगळी छायाचित्र नाचवतो. आता ज्ञानदेवांच्या वेळेस सिनेमे कुठे होते? त्यांनी कसं काय दिलं असेल हे उदाहरण? म्हणजे ही वॉज ॲटलिस्ट 500-600 इयर्स अहेड ऑफ हिज टाइम. आपल्या काळाच्या 600 वर्ष पुढे होते ना ते. त्यांनी कसं दाखवलं आपल्याला छायाचित्र? अर्थात तेव्हा दिव्याचं आणि छायेचं अशा प्रकारचं चित्र पडद्यावर दाखवणं सहज शक्य होतं. आपण बघितलं असेल की कोणीतरी असं बोटांचे जसे हे करतो आणि मग त्याची जी छाया असते ती पडद्यावर पडते आणि मग कुठले कुठले वेगळे वेगळे चित्र तयार होतात. तर तशा प्रकारे ईश्वर ही सगळी जीवरूपी सृष्टी निर्माण करतो स्वतःच्या मायेने. आणि मग ती आपल्याला पडद्यावर दिसतात आणि मग आपल्याला ती खरी वाटतात. अशी गंमत आहे, है ना? तया ब्रह्मादिकी टांता, ब्रह्मादि कीटांता, अशेषाही भूतजाता, देहाकार योग्यता पाहोनी दावी. ब्रह्मदेवापासून तो किड्यापर्यंत सर्व प्राणीमात्रांना त्याची योग्यता पाहून देहाकार म्हणजे शरीराकार दाखवतो. प्रत्येक जीवाची जी योग्यता असते त्यानुसार त्याला शरीर मिळतं. तेथ जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे, ते भूत तया आरूढे हे मी म्हणोनी. तेव्हा जो देहाकार ज्या प्राण्याच्या कर्मानुरूप त्याच्या पुढे मांडला जातो, त्या देहाकारावर तो प्राणी देहच मी आहे अशा अभिमानाने स्वार होतो. की हा देह म्हणजेच मी आहे, हा आपला अहंकार आहे आणि आपण त्यानुसार कर्म करतो. सूत सूते गुंतले, तृण तृणची बांधिले, का आत्मबिंबा घेतले बाळके जळी. सुताची गुंडी जशी सुतानेच अडकलेली असते, अथवा गवताची पेंडी जशी गवताच्या आळ्यानेच बांधलेली असते, अथवा पाण्यातील आपल्या प्रतिबिंबाला मूळ जसं आपणच आहोत असं समजतं. तया परी देहाकारे आपण पेची दुसरे, देखोनी जीव आविष्करे आत्मबुद्धी. त्याप्रमाणे देहाच्या आकाराने आपल्यालाच दुसरं कल्पवून जीव त्या देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धीने प्रगट होतो.
म्हणजे ज्या प्रकारे आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब बघतो आणि आपल्याला कळतं की ते आपणच आहोत, त्याच प्रकारे हा देह, हा जीव म्हणजे मी आहे असं शुद्ध चैतन्याला वाटतं, कारण की तो देहाकार होतो. आणि ह्याच्यातनं जे प्रगट होतं त्याला म्हणतात चिदाभास. सो दिस इज ओनली अन अपिअरन्स. जीव इज ओनली अन अपिअरन्स. जीव इज नॉट रिअल. जीव इज रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. दॅट इज चिदाभास. इट्स ओनली अपरंट. चित आणि आभास. सो देर इज अन इल्युजन ऑफ अवेअरनेस. म्हणजे आपण आधी पण बघितलं होतं बघा की समजा सूर्याचा प्रकाश एखाद्या आरशामध्ये पडला, तर ते सूर्याचं प्रतिबिंब आरशामधलं जे आहे ना, ते समजा आपण फिरवलं दुसरीकडे, तर त्याच्यामुळे दुसरं काहीतरी प्रकाशित होऊ शकतं ना. आपल्याला असं वाटेल की ते ह्यानी प्रकाशित झालं. दॅट इज कॉल्ड चिदाभास. सो दिस जीव अपियर्स टू बी सेन्शियंट, पण जीव इज सेन्शियंट बिकॉज ऑफ द प्युअर कॉन्शियसनेस. द सेन्शियन्स इज assumed to be इंडिव्हिज्युअल. ही गंमत आहे. म्हणजे हा जो चिदाभास आहे, रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, द कॉन्शियसनेस, प्युअर कॉन्शियसनेस दॅट गेट्स रिफ्लेक्टेड थ्रू अस, थ्रू each individual, is assumed to be the original or separate consciousness. ह्याला आपण खरं मानतो. इट्स ओनली अ रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. तो चिदाभास आहे. खरं काय आहे? चैतन्य खरं आहे. शुद्ध चैतन्य खरं आहे. आणि तेच खरं माझं स्वरूप पण आहे. परंतु जन्मोजन्मींच्या संस्कारांमुळे माझा हा भ्रम दृढ झालाय की हा देह आणि हा वेगळा जीव म्हणजे मी आहे. दिस इज ओनली अन अझम्पशन बेस्ड ऑन प्रायर कंडिशनिंग. पण दिस इज नॉट करेक्ट. हेच तर आपल्याला शिकायचं आहे गीतेमध्ये. ऐसेनी शरीराकारी यंत्रीभूते अवधारी वाहुनी हलवी दोरी प्राची नाची. ऐक, ह्याप्रमाणे शरीराकार रूपी यंत्रावर प्राणी बसवून ईश्वर हा प्रारब्ध कर्माचे सूत्र हलवतो. प्रारब्धानुसार हे सगळे जीव वेगवेगळे भोग भोगतात. तेथ जया जे कर्मसूत्र मांडूनी ठेविले स्वतंत्र, ते तिये गती पात्र होची लागे. तेव्हा ज्या प्राण्याला जे स्वतंत्र प्रारब्ध कर्मरूपी सूत्र मांडून ठेवलेलं असतं, तो प्राणी त्या गतीला पात्र होऊच लागतो. ज्याप्रमाणे आपलं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे आपला जन्म ज्या घरात व्हायला हवा असतो त्या घरामध्ये बरोबर होतो. किंबहुना धनुर्धरा भूताते स्वर्ग संसारा, माझी भोवंडी तृणे वारा आकाशी जैसा. फार काय सांगावं अर्जुना, वारा जसा गवताच्या काड्या आकाशात फिरवतो त्याप्रमाणे ईश्वर हा प्राण्यांना स्वर्ग संसारामध्ये फिरवतो. स्वर्गामध्ये फिरवतो, संसारामध्ये फिरवतो, नरकामध्ये फिरवतो. भ्रामकाचे निसंगे जैसे लोहो वेढा रिगे, तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. लोहचुंबकाच्या योगाने ज्याप्रमाणे लोखंड फिरू लागतं, त्याप्रमाणे ईश्वर सत्तेच्या योगाने प्राणी कर्मे करतात. जैसे चेष्टा आपुलिया समुद्राधिक धनंजया, चेष्टती चंद्राचिया सन्निधी येकी. अर्जुना, जसं एका चंद्राच्या सान्निध्याने समुद्राधिक आपापली हालचाल करतात. पौर्णिमेला आणि अमावस्याला भरती ओटी येते असं म्हणतात. येतेच म्हणतात, कशाला येते. तया सिंधू भरिते दाटे, सोमकांता पाझरू फुटे, कुमुदांच्या कोरांचा फिटे संकोच होतो. कुमुदा चकोराचा फिटे संकोच होतो. त्या समुद्राला भरती येते. चंद्रकांत दगडाला पाझर फुटतो. चंद्र विकासी कमळांचा आणि चकोर पक्ष्यांचा संकोच नाहीसा होतो. ते चंद्रप्रकाशामध्ये फुलतात. तैसी बीज प्रकृती वशे, अनेके भूते येके ईशे, चेष्ट विजती तो असे तुझ्या हृदयी. त्याप्रमाणे कारणरूप अज्ञानाच्या ताब्यात असलेले अनेक प्राणी एका ईश्वराकडून चेष्टावले जातात आणि तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे. त्याच्यामुळे आपण जे काही कर्म करत असतो ते करतो.
अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप. अर्जुना, देहसंबंधीय अर्जुन पण न घेता तुझ्या हृदयात मी असं जे स्फुरत ते खरोखर त्या ईश्वराचं रूप आहे. सो गॉड अपियर्स और ईश्वर अपियर्स इन अवर हार्ट इन द फॉर्म ऑफ आय. याला गीतो प्रकृती ते प्रवर्तविल हे निरुते आणि ते झुंजविल तू ते न झुंजशी जरी. याकरता तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करील हे खरं आहे. आणि जरी तू लढणार नाहीस असं तू म्हणत असला तरी सुद्धा ती प्रकृती तुला लढायला लावेल. म्हणून ईश्वर गोसावी तेणे प्रकृती हे नेमावी या सुखे राबवावी इंद्रिये आपुली. म्हणून तो ईश्वर हा मालक आहे. तो या प्रकृतीवर हुकमत चालवतो आणि ती प्रकृती प्राण्यांच्या इंद्रियांकडून ज्यांची त्यांची कामं अनायासे करून घेते. तू करणे न करणे दोन्ही लावूनी प्रकृतीच्या मानी. प्रकृती ही का अधीनी हृदयस्थ जया. करणे न करणे या दोन्ही गोष्टी तू प्रकृतीच्या माथ्यावर ठेवून ती प्रकृती देखील ज्या हृदयस्थ ईश्वराच्या स्वाधीन आहे तिला आता आपल्याला शरण जायचंय. ओके, म्हणजे ते नंतरचा श्लोक म्हणता का, तमेव गच्छ तमेव शरणम गच्छ. बोला, आहे का इथे? हो हो हो. बोला. त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि प्राप्स्यसि शाश्वतम्. प्राप्स्यसि शाश्वतम. प्राप्स्यसि स्थानं शाश्वतम. प्राप्स्यसि शाश्वतम्. करेक्ट. तर तुला आता शाश्वत स्थान जर प्राप्त करायचं असेल तर काय करायचं? ओ सायन ऑफ भरता, सरेंडर अन टू हिम अटरली. बाय हिज ग्रेस यू विल अटेन ट्रान्सेंडेंटल पीस अँड द सुप्रीम अँड इटर्नल अबोर्ड. आता भगवंताला जर आपण शरण गेलो तर आपल्याला ते स्थान मिळेल. त्या तेची सर्व भावे तू जाही शरण पावसी. त्याच्या कृपाबळे थोर शांतीचे स्थान शाश्वत. कोणाच्या कृपाबळे? त्या ईश्वराच्या बळे. ईश्वरजी काय म्हणतात? ते म्हणतात, तू परमेश्वरा शरण जावे हे पार्था करून सर्व भावे. त्याच्या कृपेने तुझसी प्राप्त परमशांती व स्थिती शाश्वत शाश्वत. मनोबुद्धी भावेची पार्था समस्ती करावेची स्वाधीन त्याच्या हाती. तयाची कृपा अर्जुना हो तसे ती मना शांती शाश्वता स्थानी वसती. त्या ईश्वराला जर आपण शरण गेलो तर आपल्या मनाची शांती अट्टळ आहे. त्यालाच हे भरत कुलोत्पन्ना सर्व भावाने म्हणजे मनाने, वाणीने आणि शरीराने शरण जा. त्याच्या प्रसादाने तू अत्यंत श्रेष्ठ शांती आणि शाश्वत स्थान म्हणजे निजात्म पद पावशील. म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा तुला बोध होईल. तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिग. महोदधी का गांग रिगाले जैसे. गंगेचं पाणी जसं महासागराला सर्वांगाने मिळतं त्याप्रमाणे अहंकार, वाचा, चित्त आणि शरीर ही सगळी त्या ईश्वराला अर्पण करून शरण जा. मग तयाचेनी प्रसादे सर्वोपशांती प्रमदे. कांतू होऊन या स्वानंदे स्वरूपीची रमसी. मग त्या ईश्वराच्या प्रसादाने सर्वांचा लय जिच्यामध्ये होतो अशा स्वरूप शांतीरूपी तरुण स्त्रीचा पती होऊन तू आत्मानंदाने स्वरूपातच रममाण होशील. तुला आत्मानंद होईल, तुझ्या स्वरूपाचा बोध होईल आणि त्याच्यानंतर दुःख कुठल्याही प्रकारे तुला होणार नाही. संभूती जेणे संभवे विश्रांती जेथे विसंवे. अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. उत्पत्ती ज्याच्याकडून उत्पन्न होते, विश्रांती जिथे विसावा घेते, अनुभव देखील ज्या अनुभवाला अनुभवतो, तिये निजात्मपदी चारावो. होऊनी ठाकसी अव्यवो. म्हणे लक्ष्मी ना हो पार्था तू गा. अर्जुना, त्या आपल्या आत्मस्थितीचा तू अक्षय राजा होऊन राहशील असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. अशा प्रकारे आपण 60, 61 आणि 62 असे 3 श्लोक आज शिकायचा प्रयत्न केला. तर ह्याच्याबद्दल जर कोणाला काही प्रश्न असतील किंवा विचार व्यक्त करायचे असतील तर आपण करू शकता.
म्हणजे काय आहे की हृदयस्थ आपला जो ईश्वर आहे त्याला आपल्याला शेवटी शरण जायचं. बोला समीरजी. दादा, एवढा क्लेश कला आहे जगामध्ये, तर मग बाळ लहानपणीच बाळांना का नाही शिकवलं जात की तुम्ही सोनं, हिरे, मोती यांच्या पाठीमागे लागू नका, कॅपिटलिस्ट टाळा विचार, हे अशा आपण प्रकारचं शिक्षण लहानपणी. आपल्या देशामध्ये एकेकाळी व्हायचं. म्हणजे की जगामधल्या अच्छा. गोष्टींमध्येच आपण आसक्त होऊन न राहता धर्म काय आहे, अर्थाचं स्वरूप काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे, मोक्षाचं स्वरूप काय आहे, ह्या प्रकारचा बोध, ह्या प्रकारची शिकवणूक आपल्याला आपल्या लहानपणापासून दिली जात होती. परंतु याच्यावर आघात गेली 1000-1200 वर्ष सहज सतत होतोय. हम्म. तर ती सगळी शिकवणूक आणि शिकवण्याची पद्धत आता मॉडर्न डिजिटल अवतारामध्ये पुन्हा आलेली आहे. म्हणजे आता आपलं हे जे नाही पण चिंतन आहे ते कुठेतरी वडाच्या झाडाखाली होत असतं, होत असेल कदाचित 400-500-1000 वर्षापूर्वी. आता हे चिंतन जे आहे हे या झूमच्या वडाखाली होत आहे. हं? असं आहे. पण परंतु मग अमेरिका, जर्मनी, रशिया, इंग्लंड हे सगळं त्यांच्या लहान मुलाबाळांना का नाही, त्यांच्या समाजामध्ये इतकं भयानक गोष्टी आहेत, आहे ना, पण मग ते का कसं नाही असतं तसं पहा करत? की सध्या हे कलियुग आहे ना, युरोपमध्ये. त्यामुळे कलियुगामध्ये बघा हा. की कलियुगामध्ये सर्वसामान्य माणसाला सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये रस फार कमी आहे आणि जे राज्यकर्ते त्यांच्यामध्ये तर रस खूपच कमी आहे. तर त्याच्याबद्दल जागरूकता वाढवावी हे आपण करतो आहोत, हे आपलं कर्तव्य आहे असं वाटतं मला, आणि आपण करतो आहोत. आणि याच्यामध्ये आपल्या विचारांचा खूप जास्त लोकांवर प्रभाव होईल वगैरे हे आपण नाही ठरवू शकत. आपण फक्त आपल्या जीवनामध्ये जे करणं शक्य आहे ते करतो आणि त्याचा परिणाम आपल्या सभोवताली होईल अशी आपण अपेक्षा करतो आणि प्रयत्न करत राहतो. अदोशी आपला हात पुन्हा एकदा वर आहे, बोला. दादा, मला थोडं चिदाभास मला नीट नाही समजलं. चिदाभास इज रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. म्हणजे कसं आहे की तुम्हाला असं वाटतंय ना की मी जिवंत आहे आणि मी काहीतरी करतोय. म्हणजे तुम्हाला स्वतःला सुद्धा वाटतं ना की मी जिवंत आहे, मी बघतोय, स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध ह्या सगळ्यांचा आनंद घेतोय किंवा मी त्यांचा अनुभव घेतोय असं तुम्हाला स्वतःला वाटतं ना. तर हा जो अनुभव करता आहे, दिस इज रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, दिस इज नॉट द ओरिजिनल कॉन्शियसनेस. जी ओरिजिनल कॉन्शियसनेस आहे ती तुमच्या जीवभावातून, तुमच्या अहंकारातून, तुमच्या शरीरामधनं, तुमच्या मनामधनं प्रगट होते आणि तुम्हाला असं वाटतं की यांच्या मार्फत आपण ह्या जगाचा उपभोग घेतोय किंवा अनुभव घेतोय, चांगला किंवा वाईट दोन्ही. तर ही जी इंडिव्हिज्युअलिटी आहे, हा जो जीवभाव आहे, हा जीवभाव जो आहे ना, हा चिदाभासात्मक आहे. जीवभाव जो आहे, अवर सेन्स ऑफ आयडेंटिटी, अवर सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी, अवर सेन्स ऑफ डुअरशिप, अवर सेन्स ऑफ एन्जॉयरशिप, that is all reflected consciousness. It's not the pure consciousness. Pure consciousness doesn't do anything at all. Pure consciousness only illumines. In the pure consciousness, a reflected consciousness and the world which reflected consciousness illumines. This kind of duality is created automatically. अक्षर पुरुष आणि क्षर पुरुष, सेन्शियंट वर्ल्ड आणि इनसेन्शियंट वर्ल्ड, ह्या दोन गोष्टी आपोआप तयार होतात. द्वैत, ह्या दोघांचं द्वैत आपोआप तयार होतं. दिस ड्युअलिटी गेट्स क्रिएटेड वेन वेन आय वेक अप. रोज तयार होते. आपल्याला फक्त आपलाच अनुभव आहे ना. सो वी कॅन ओनली टेल फ्रॉम आवर ओन एक्सपिरियन्स. मी फक्त माझ्या अनुभवावरनं सांगू शकतो.
की मी जेव्हा सकाळी उठतो तेव्हा मी अनुभव करता आणि मला अनुभवायला येत असणारं हे जग, अशा प्रकारचं द्वैत आपोआप तयार होतं. त्याला आपण काहीच नाही करू शकत. जागृत अवस्था प्रकृतीच्या नियमांनुसार आपोआप येते. त्यानंतर निद्रावस्था आपोआप येते. काल रात्री माझी झोप नाही झाली बरोबर, स्वप्न पण पडत होती. तर स्वप्नावस्था सुद्धा प्रकृतीच्या नियमांनुसार येते आणि जाते. परंतु जो खरा मी आहे तो ह्या तिघांचाही साक्षी आहे किंवा तिघांनाही आधार देणार आहे. बोला नैनाताई. मला काय म्हणायचंय, परमेश्वर आपल्यामध्ये रिसाइड होतो प्रत्येकामध्ये, तर मग एखाद्याला वाईट वागायला सांगतो, दुसऱ्याला चांगलं वागायला सांगतो. हे हे काय स्वभाव वगैरे काय असतं हे सगळं? परमेश्वर कोणाला चांगलं वागा किंवा वाईट वागा असं सांगत नाही. वाईट वागा किंवा चांगलं वागा हा जीवात्म्याचा चॉईस आहे. आपल्याला बघा की आपण जरी हे रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस असलो तरी सुद्धा या रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेसला सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी आहे. ही जादू आहे, ही माया आहे. म्हणजे इव्हन दो दिस इज रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, म्हणजे त्या आरशातला छोटासा सूर्य एखाद्या अंधाऱ्या जागेला इल्युमिन करतो आहे, तर ती जागा ह्याच्यामुळे इल्युमिन होते असं वाटतंय, आणि ही जी रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस आहे हिला असं वाटतं की मी खरी आहे असं वाटतं. आपल्याला देर इज अ सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी इच वन ऑफ अस हॅज. दॅट सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी हॅपन्स ऑटोमॅटिकली व्हेन वी वेकअप इन द मॉर्निंग. त्याला आपण काहीच नाही करू शकत. पण ही जी सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी आहे ती इंडिव्हिज्युअलिटी खरी नाही आहे. आता ही इंडिव्हिज्युअलिटी आपण जर खरी मानली तर मग आपण चांगल्या किंवा वाईट गोष्टी करू, आणि डिपेंडिंग अपॉन अवर पर्सनॅलिटी किंवा डिपेंडिंग अपॉन अवर संस्कार आपण चांगल्या किंवा वाईट गोष्टी करू. तर तो त्या इंडिव्हिज्युअल जीवात्म्याचा चॉईस आहे. पण चांगली गोष्ट करण्यासाठी चेतना आणि वाईट गोष्ट करण्यासाठी चेतना, चेतना एकच आहे ना. मी त्या स्क्रीनवर हिरो पण असतो, हिरोईन पण असते, व्हिलन पण असतो, कॉमेडियन पण असतो, परंतु स्क्रीनवर कुठे फरक पडतो? स्क्रीनला काहीच फरक पडत नाही. त्याप्रमाणे इंडिव्हिज्युअल्स कॅन चूज टू बी धार्मिक और अधार्मिक. म्हणजे दुर्योधन स्वतः म्हणतो ना की कृष्णा मला हे माहिती आहे की धर्म कुठला आहे आणि अधर्म कुठला आहे, परंतु धर्म करण्याची प्रवृत्ती नाही आहे माझी, किंवा अधर्माची सुट्टी करण्याची पण माझी प्रवृत्ती नाही. म्हणजे अधर्माहून निवृत्ती नाही आहे आणि धर्माकडे प्रवृत्ती नाही, हा प्रॉब्लेम. तर आपल्या मनात जर मुद्दाम असं काहीतरी वाईट करावं असं येत असेल तर ह्याचा अर्थ आपण दुर्योधनाचे वंशज आहोत. आणि जर आपल्या मनामध्ये काहीतरी आपण चांगलं करावं असे विचार येत असतील तर मग आपण अर्जुनाचे वंशज आहोत. बोला भावनाताई. नमस्कार. बोला. नमस्कार. मला काय विचारायचं, स्वभावाबद्दल विचारायचं, की आपण व्यवहारामध्ये स्वभाव प्रकृतीनुसार आपण वागतो. स्वभाव आपला म्हणजे आपलं वागणूक ठरवतो. तर तो स्वभाव धर्म आपण काय आपणच तयार करतो का कसा तयार होतो तो, का हो, तयार जन्माबरोबर होतो ना. आपला नाही नाही, जन्माबरोबर काही आपण घेऊन येत असतो. आधीच्या जन्मानुसार, आधीच्या जन्मात आपण जे काही केलं असेल त्यानुसार आपण या जन्मात आपली यात्रा सुरू करतो. परंतु या जन्मामध्ये आपण काय जमा करू या यात्रेमध्ये हे आपल्यावर अवलंबून आहे ना. तर याच्यामध्ये समजा आपण जास्तीत जास्त वाईट गोष्टी जमा केल्या तर मग याच्यापेक्षा वाईट परिणाम पुढे घडेल. परंतु ह्या जन्मामध्ये आपल्याला जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचा सदुपयोग करून जर आपण चांगल्या गोष्टी केल्या तर मग हाही जन्म ठीक निघेल आणि पुढचाही जन्म ठीक निघेल जर झाला तर. आणि जर ईश्वराची कृपा असली तर या जन्मामध्येच आपल्याला हे कळेल की हे जे येणं आणि जाणं चाललेलं आहे हे केवळ आभासात्मक आहे आणि ना आपण कुठे जातो ना कुठून येतो. अशा प्रकारच्या बोधामध्ये आपण नेहमी राहावं अशी मी प्रार्थना करेन. बर बर. आणि आपण म्हणजे स्वभाव आपणच घडवतो हा आणि आपण बदलवू शकतो. बदलवू शकतो. तर त्याच्यासाठी आपण या गीतेचं चिंतन करतोय. तर नेहमी येत जा आणि बरोबर. करत जा. हं? ओम पूर्णमद
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। नमस्कार।